नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो. याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढांचे 20 दिवस आणि श्रावण भाद्रपद अश्विन ते 3 महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळामध्ये हिंदू शास्त्रानुसार अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञपर्वी संस्कार, मुंज, विवाह, दीक्षा, ग्रहण, यज्ञ, ग्रहप्रवेश, भूदान इत्यादी शुभ कामे केली जात नाही. तर या यंदाच्या चातुर्मासामध्ये यापैकी एक नियम म्हणजे तुम्ही अवश्य पाळा. चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढावे. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध अर्पण केल्याने दुधाने आणि दह्याने अभिषेक करावा. चातुर्मासाच्या काळामध्ये 4 महिने दररोज दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा नक्की लावावा. चातुर्मासामध्ये काही लोक 4 महिने एकच वेळे जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजन सुद्धा काही महिने तामसिक भोजनाचा त्याग करतात. चातुर्मासामध्ये प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक सवाशीण स्त्रीची नित्य नियमाने ओटी भरावी. चातुर्मासामध्ये 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करावे. माणसाच्या जीवनामध्ये हे खूप फलदायी असते. गणपतीला दररोज लाल फूल अर्पण करावे. तुम्ही जास्वंदीचे फूल देखील वाहू शकता. तुम्ही हा नित्यनियम करू शकता. चातुर्मासात दान करणे अतिशय खूप शुभ असते, खूप फलदायी असते. हा नित्यनियम नक्की करावा. या 4 महिन्यामध्ये दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळामध्ये पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम. त्यांच्या आत्मेला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली सेवा कोणतीही फलदायी होते. कोणतीही उपासना साधना लवकर फळ प्राप्ती होते. चातुर्मासामध्ये केलेली ही प्रार्थना चातुर्मासाच्या या 4 महिन्यामध्ये तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. 4 महिने दररोज तुम्हाला पुरुष सूक्तम दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज तुम्ही वाचू शकता. खूप प्रभावशाली अध्याय आहे तो. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसामध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते. चातुर्मासामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय शुभ आणि प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्याखुऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील सगळे संकटे हे कायम निघून जातात. चातुर्मासातील तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा आणि जप श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. चातुर्मासामध्ये सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. चातुर्मासाच्या महिन्यामध्ये 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय तुम्ही वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमश 3 अध्याय किंवा 7 अध्याय देखील आवर्जून वाचू शकता. चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज एक प्रदक्षिणा घालावी. हा सुद्धा साधा सोपा नियम आहे. तुम्ही चातुर्मासातील हा नियम तुम्ही करू शकता. चातुर्मासात 4 महिने दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21, 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता. नित्य नियमाने महादेवाची पूजा केल्यास महादेवाची कृपा आपल्यावरती कायम स्वरूपी राहते. चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये दररोज आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा अवश्य लावावा. 4 महिने दररोज देवघरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास घालावा. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. 4 महिने दररोज उपवास व तप, पवित्र नद्यामध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे अत्यंत फलदायी होईल. या महिन्यामध्ये धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्ती होणार आहे आणि भगवान नारायणाची कृपा आपल्यावरती प्राप्त होणार आहे. चातुर्मासातील 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळस वाहावी.
चातुर्मासामध्ये 4 महिने दररोज श्रीकृष्णाला तुळस वाहावी. चातुर्मासात प्रत्येक शुक्रवारी श्री सुक्ताचे 11 वेळा दररोज नित्य नियमाने पठण करावे. चातुर्मासातील 3 ते 4 महिने बेलाच्या झाडाखाली दररोज सायंकाळी अवश्य दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणून त्यांची अवश्य पूजा करावी. अशा पद्धतीने आपण उपासना केल्यास आपल्याला शुभफळ लवकरच प्राप्त होते. चातुर्मासात एक वेळ जेवण करणे हे खूप उत्तम मानले गेले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक जेवाल तेवढेच तुम्ही चांगले राहाल. श्रावण महिन्यामध्ये भाजीपाला, भाद्रपदेमध्ये दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा. श्रीकृष्णाच्या मूर्तीवर व फोटोवर जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचे मूर्तीचे रूप असेल किंवा भगवान श्रीहरीचे विष्णूचे रूप असेल, त्या विठ्ठलाचे असेल किंवा तुम्ही दररोज त्या मूर्तीवरती परिजातकांची फुले अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही 4 महिन्यामध्ये 1 लाख परिजातकांची फुल अर्पण केली पाहिजेत. श्रीहरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्पण करणे. 1 लाख तुळशीचे पानं 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता. याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता, म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा तुम्ही करू शकता. याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण देखील तुम्ही करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील करू शकता. नवनाथ पारायण देखील करू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीलामृत ग्रंथातील जो 11वा अध्याय आहे याची सुद्धा तुम्ही दररोज सेवा करू शकता. याबरोबर श्री गणेशांचं लक्ष दुर्वाचन सुद्धा करू शकता. 1 लाख दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्यात अर्पण करू शकता. असा तुम्हाला संकल्प घेता येईल. आषाढ ते एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवाला 4 महिन्यापर्यंत 1 लाख पांढरी फुलं अर्पण करतात. म्हणजेच रोज काही असं ठरलेलं नाही की रोज 2000 असं काही, रोज म्हणजे 4 महिन्यामध्ये 1 लाख फुलं आहे ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात. याचबरोबर बरेच जण कांदा लसूण वर्ज्य करतात. कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात तेच खातात. भाज्या, वरण यांच्यामध्ये सुद्धा कांदा लसूणचा वापर केला जात नाही. याशिवाय जेवण बनवलं जात नाही. याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं. याचबरोबर बटाटा वांगी सुद्धा कोणी खात नाही. याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दान धर्म भरपूर करू शकता. आपल्या पितरांच्या नावे दान धर्म करू शकता. तो बघा, तुम्ही 4ही महिन्यामध्ये एखादा गरजू व्यक्तींना गरज असेल त्या व्यक्तीला मंदिरामध्ये रोज तुम्ही शिधा देऊ शकता. समजा तुम्ही बाळकृष्णाला तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण केली, त्यांची सेवा करता येते. जर तुम्ही गुरुवारी या सेवेला किंवा बुधवारीला सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता. अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी चालेल. हे 4 महिने म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचे सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णूंचे आहेत. विष्णू सहस्त्रनाम दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणत तुम्ही देवघराची जी बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती तुळशीपत्र अर्पण करू शकता. पिवळी फुलं असतात ते इथे याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करण्याची इच्छा आहे तेही तुम्ही स्तोत्र मंत्र पठण करण्यासाठी जी इच्छा आहे हे पण तुम्ही काही अडचणीमुळे काही कारणामुळे तुम्हाला जर शक्य नाही झालं तर चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिन्यामध्ये तुम्ही ती सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता. असं काही नाही की आषाढी एकादशीला आपण संकल्प घेऊ शकलो नाही तर काही हरकत नाही. कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी चातुर्मासातील तुम्ही कोणत्याही सेवेला संकल्प घेऊन सुरुवात करू शकता. याचबरोबर या 4 महिन्यामध्ये जे व्रतवैकल्य आहे, जी सेवा उपासना आहे, या करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे की त्या आवर्जून ह्या सेवा केल्या पाहिजे. पण अशी काही शुभकारणे आहेत की या चातुर्मासातील ती केली जात नाही. यापैकी पहिलं म्हणजे या 4 महिन्यात मुंज केली जात नाही, लग्न केली जात नाही, यज्ञ केले जात नाही, गृहप्रवेशसुद्धा केला जात नाही. तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि गृहप्रवेश करण्याचा विचार करत असेल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंत नवीन घरासाठी
वास्तुशांती किंवा ग्रहप्रवेश करू शकत नाही. तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल आणि सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होईल. मानसिक दृढता प्राप्त होईल, तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासातील 4 महिने या प्रकारचे नियम तुम्ही पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होईल, सदैव प्राप्त होते आणि जीवनामध्ये तुमच्या आनंद समृद्धीत वाढ होते, घरात बरकत येते, तसेच आत्मविश्वास, त्याग, समर्पण, संयम ही भावना विकसित होते. त्यामुळे चातुर्मासात हे 4 महिने या नियमाचे पालन अवश्य करा. जर तुम्हाला ही माहितीपूर्वक वाटली तर हे मला कमेंट करून नक्की कळवा. अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न लिहा. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्री विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल.